तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी रडत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो, मी सिंदूर प्लीज तू रडू नकोस. तुझ्या घरच्या लोकांना, आई वडिलांना खूप जास्त वाईट वाटेल, तुझी त्यांना काळजी वाटेल. तेव्हा ईश्वरी इथे आता रडायची गप्प बसते, कारण तिला घरच्या लोकांच्या वागण्याचा इतका त्रास होत असतो की ती खूपच जास्त रडत असते. अर्णव ईश्वरीचे डोळे पुसतो आणि तिला म्हणत असतो की प्लीज तू रडू नकोस. तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या आईवडिलांना समजाव. तुझ्या आईला तू घट्ट मिठी मार, म्हणजे तुझं दुःख कमी होईल आणि तुला बरं वाटेल. आईच्या कुशीत गेल्यानंतर सगळी संकटं, सगळी दुःख दूर होतात, नाही का? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला घट्ट मिठी मारते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, अगं मी म्हणालो आईला घट्ट मिठी मार, म्हणजे तुला बरं वाटेल. तू तर मलाच मिठी मारतेस. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघून हसते आणि म्हणते, मी आलेच. आणि ती आपल्या आईवडिलांना भेटायला निघालेली असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अहो इशू खूप जास्त रडत होती. सगळं काही ठीक असेल ना तिथे? मला तर माझ्या इशूची खूप जास्त काळजी वाटते. तेव्हा इथे आता संजय काका म्हणतात, नको काळजी करू, एवढं काही झालं नसेल. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणते, आई, आणि ती आपल्या आईला घट्ट मिठी मारून रडायला लागते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा, अगं काय झालं? तू काय एवढी रडतेस, सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई, जे झालं ते व्हायला नको होतं. आणि ती खूपच जास्त रडत असते. संजय काका म्हणतात, इशू बाळा, तू का रडतीयस? जे काही झालंय ते आम्हाला सांग ना प्लीज, रडू नकोस, आम्हालासुद्धा कळू दे. सुप्रिया म्हणते, इशू बाळा, बास झाला आता, बास झालं, नको रडू, सांग बरं काय झालं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो. त्याला कळत नसतं, एका बाजूला आपलं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी आणि तिचं कुटुंब असतं. आणि त्याचा ईश्वरीच्या कुटुंबावरती पूर्ण विश्वास असतो. तर इथे राकेश येतो आणि राकेश म्हणत असतो, अर्णव साहेब, हे बघा, मला माहिती आहे आता तुम्ही खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहात. मगाशी जे काही घडलं मला काही आता सगळंच आठवत नाही आहे, पण खरं सांगायचं तर घरातल्या सगळ्यांनी ईश्वरी मॅडमवरती खूप जास्त आरोप केले, पण तुम्ही खंबीरपणे तुमच्या बायकोची, ईश्वरी मॅडमची साथ दिलीत. म्हणजे खरंच तुमच्या दोघांमधलं प्रेम बघून मला खूप छान वाटलं. तुमच्या बायकोवरती असणारा विश्वास आणि प्रेम हे खूप जास्त आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांसमोर त्यांची बाजू घेतलीत. ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्ही काळजी करू नका आणि ईश्वरी मॅडमलासुद्धा सांगा, काळजी करू नका, सगळं काही नीट होईल म्हणून. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, घरामध्ये राहून दुसऱ्यांच्या जीवावरती जगणं मला आवडत नाही. मला बाहेर पडायचं आहे, जे काही तुटकं फुटकं काम असेल ते मला करायचं आहे आणि स्वतःचं पोट भरायचं आहे आणि माझ्या कुटुंबाचंसुद्धा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, राकेश, मी काय म्हणतो, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्हाला कामच करायचं आहे ना, मग तुम्ही माझी कंपनी जॉईन का नाही करत? तेव्हा इथे राकेश म्हणतो, मला कुणाच्याही वशिल्याने काम वगैरे करायचं नाही आहे. मला माझ्या स्वतःच्या हिमतीवरती जी काही तुकटी कामं मिळतील, नोकरी मिळेल, ते मी करेन ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा, तुम्हाला कामच करायचं आहे ना, मग तुम्ही माझ्या कंपनीमध्ये काम केलं तरी काय बिघडलं? तेव्हा इथे राकेश म्हणतो, ठीक आहे, पण मी डायरेक्ट येणार नाही, मी इंटरव्ह्यू देणार. तुम्हीसुद्धा माझा इंटरव्ह्यू घ्या. मला सिलेक्ट करायचं असेल तरच सिलेक्ट करा, नाहीतर नका करू. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, तुम्ही म्हणाल तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला या. तेव्हा इथे आजच का नाही येत असं सुद्धा म्हणतो. तेव्हा अर्णव म्हणतो, जर याला मी माझ्या कंपनीमध्येच ठेवलं तर याच्यावरती लक्ष ठेवता येईल. नक्की काय काम करतोय, प्रामाणिकपणे करतोय का की नाटक करतोय, सगळं बघितलं जाईल. तर इथे संजय काका म्हणत असतात, इशू बाळा, अगं कसलं टेन्शन आहे सांग ना, अशी गप्प बसणार आहेस का फक्त? तू फोनवरती इतकी रडत होतीस, आम्हाला किती काळजी वाटत होती. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई, अगं
हॉटेलवरती, इंदोरच्या हॉटेलवरती जे काही घडलं होतं 20 वर्षांपूर्वी, ते फोटोज आमच्या घरच्या लोकांना दिसले आणि त्यांनी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय ग. त्या फोटोचं सत्य रमाकांत राजशिर्के आणि तुझ्या फोटोचं सत्य माझ्या घरच्या लोकांना समजलं आणि त्या लोकांना तू आणि मी आपण दोघीही चुकीची वाटतोय ग. आता काय करायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया घाबरत्याने म्हणते, काय बोलतेस काय तू? हे सगळं कसं घडलं? तेव्हा ईश्वरी सांगते की इथे नावाचा पडदा वरती करण्यासाठी दोरी खेचली गेली आणि त्यानंतर इथे आता सर्व फोटोज खाली पडले. आजी म्हणाल्या की ज्या बाईने माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त केला, तू त्या मुलीची इथे मुलगी आहेस ना? मग जा, आताच्या आता इथून चालते हो, कारण आम्हाला तिच्याबरोबर आणि तिच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीबरोबर अजिबात संबंध ठेवायचे नाही. तेव्हा मग सगळे रागवले आणि मग अर्णव काय म्हणतो? अर्णव म्हणतो की मला हे सगळं माहिती आहे आणि त्यांची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. संजय काका म्हणतात, अगं पण त्यावेळेला जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये सुप्रियाला फसवलं गेलं होतं आणि मला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हाच तर मी तिच्याबरोबर लग्न केलं ना. ती जर खरोखर वाईट असती तर मी तिच्याशी लग्न तरी केलं असतं का? सुप्रियाची या सगळ्यामध्ये काहीच चुकी नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा ते मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण ते लोक आईबद्दल गैरसमज करून घेत आहेत. तेव्हा इथे आता सुप्रिया ही शॉकमध्ये गेलेली असते. संजय काका म्हणतात की मी येतो ना, मी येऊन त्या लोकांना सांगतो की या सगळ्यामध्ये माझ्या इशूची काही चूक नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बाबा त्या लोकांना मी सांगितलं नसेल का? पण ते काही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. तेव्हा संजय काका म्हणतात की हे सगळं जरी असलं ना तरीसुद्धा अर्णवने सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतली, तो तुझ्या बाजूने उभा आहे, हे महत्त्वाचं नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, पण बाबा जे लोक माझ्यावरती भरभरून प्रेम करत होते, मामा आजीसाठी तर मी त्यांची लाडकी सून होते, त्या लोकांनी तर एका सेकंदात परकं करून टाकलं मला आणि ते मला सहन होत नाही आहे. तरी इथे अर्णव आणि राकेश दोघेजणं जात असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो, अर्णव साहेब नाही खरंच, म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणार आहात, मला तुमच्याच कंपनीमध्ये काम देत आहे, खरंच मला खूप छान वाटतं आहे, तुम्ही किती करताय हो आमच्यासाठी. सगळ्यांचा विचार करत असता. घरामध्ये एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत तरी माझाही विचार करताय. तेव्हा अर्णव म्हणतो, का नाही करायचा? तुम्हीसुद्धा आता इतके चांगले आहात, सगळं काही चांगलं बोलता, सगळ्यांचा विचार करता, मग तुमच्याशी सुद्धा आम्हाला चांगलं बोललं पाहिजे, तुमचा चांगला विचार केला पाहिजे, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, इशू चल माझ्याबरोबर, आपण आत्ताच्या आत्ता तुझ्या सासरी जाऊया आणि त्या लोकांना सांगूया की जे काही घडलं त्याच्यात माझी काही चूक नव्हती, उलट मला कसं फसवलं गेलं होतं ते आपण जाऊन आता त्या लोकांना सांगायचं. तेव्हा इशू म्हणत असते, नाही नाही आई नाही, आपण आता तिथे नको जायला. तेव्हा संजय काका म्हणतात, सुप्रिया मला माहिती आहे तू आता खूप जास्त रागवली आहेस, पण आत्ताच त्या वेळेला तिथे जाऊ नको, कारण उगाच त्या लोकांना अजून राग येईल. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो पण आता या सगळ्याचा आपल्या नमूच्या लग्नावरती सुद्धा परिणाम होईल ना. आकाशच्या आणि नमूच्या लग्नावरती परिणाम होणार नाही का? ते लोक ईश्वरीचा इतका राग करतायत तर नमूचा किती राग करतील सांगा बरं तुम्ही. तेव्हा येथे संजय काका म्हणतात, अगं ते सगळं खरं आहे, पण आता याच्यामध्ये आपल्या मुलींची काय चूक आहे? मुलींची तर काहीच चूक नाही आहे. तेव्हा इशू म्हणत असते, आई अगं या अवस्थेमध्ये ते लोक माझा राग करतायत, पण ते लोक तुझा राग करतायत आणि तुझी मुलगी म्हणून त्यांना मी सुद्धा चुकीची वाटते, तर ते नमूताई आणि आकाश भाऊजी यांच्या लग्नाचा तरी विचार करतील का? तुला खरंच असं वाटतं? तेव्हा इथे सुप्रिया आता म्हणत असते की त्या लोकांना मी समजावेन, या सगळ्यात माझ्या मुलींची काही चूक नाही आहे. तेव्हा त्या ठिकाणी नम्रता आलेली असते. नम्रता म्हणत असते, का? पण आमच्या लग्नावरतीच येऊन सगळ्या गोष्टी का थांबतात? आमचं लग्न अजून पण का होणार नाही आहे? का सगळ्यांना प्रॉब्लेम आहे? हे बघ आई, काही झालं ना तरी आकाश आणि माझं लग्न व्हायलाच पाहिजे. आता खूप थांबलो आम्ही, पण आता नाही. आता ह्या लोकांचं अति होत चाललं आहे आणि प्रत्येक वेळेला आमच्या लग्नावरतीच का बरं संकट येतं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई ते मलासुद्धा कळत नाही आहे.
जेव्हा सुप्रिया इथे म्हणत असते की असं काही होणार नाही, तेव्हा नम्रता म्हणते की त्या लोकांना जर हे लग्न व्हाऊच द्यायचं नसेल म्हणून ते काहीतरी चुकीचं करत असतील तर. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई असं सुद्धा असू शकतं, काही सांगू शकत नाही. तेव्हा इथे आता अर्णव गाडी थांबवतो आणि म्हणतो, मी एक पाण्याची बॉटल घेतोय, तुम्हाला काही हवं आहे का, चहा कॉफी? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको. तेव्हा राकेश गाडीतून आता बाहेर उतरतो. तेव्हा तिथे शलाकाचा काका आलेला असतो. हा तोच शलाकाचा काका आहे ज्याला राकेशने धमकी दिलेली असते, त्याच्या पोरीला किडनॅप केलेलं असतं आणि त्यामुळे अर्णवला त्यांनी एक खोटी साक्ष दिलेली असते. तेव्हा इथे आता मामा येतो आणि राकेशची गलफटी पकडून त्याच्यावरती हात उगारतो, त्याला मारतो आणि म्हणत असतो, काय रे, लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या लग्न झालेल्या बायकोला मारलंस, तिची प्रॉपर्टी, तिचे दागिने लुबाडलेस आणि घराला आग लावून निघून गेलास आणि नंतर हे सत्य कुणाच्या समोर यायला नको म्हणून तू माझ्या मुलीला किडनॅप करून ठेवलंस आणि मला इथे आजारपणाचं नाटक करायला सांगितलंस, हो ना? लाज नाही वाटत का तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, त्यांना सध्या तरी काही आठवत नाही आहे, प्लीज तुम्ही त्यांच्यावरती हात उगारू नका, त्यांची अवस्था आधीच बरी नाही, ते आजारी आहेत. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की त्यांना काहीच आठवत नाही आहे, ज्या वेळेला त्याला सगळं काही आठवेल ना त्यावेळेला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला बोलावून घेईन, पण प्लीज प्लीज आता त्याला मारू नका, प्लीज आता त्यांना जाऊ दे आणि ज्या वेळेला त्याची स्मृती परत येईल ना तेव्हा तुम्हाला मी बोलवेन. तेव्हा इथे अर्णव त्याला समजावतो. तेव्हा शलाकाचे काका निघून जातात. तेव्हा त्यांच्या हातातून आता एक काचेची बाटली काढून घेतलेली असते, जी राकेशच्या डोक्यात घालायला घेतलेली असते. राकेश म्हणतो, कोण होते कोण ते? आणि ते मला असं का म्हणाले की मी त्यांच्या मुलीला फसवलं, दागिने पैसे लुबाडले, तिच्याशी लग्न केलं, तिचा खून केला, असं का म्हणाले? नाही सांगा ना, मी कोण आहे, मी कोण होतो आधी आणि मला ते असं का म्हणाले, सांगा ना. मी खूप वाईट होतो का अर्णवसाहेब, खूप वाईट आहे का मी? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की हे सगळं मी केलं आहे का? आणि तू लगेच नाटक करत असतो की बघा बघा मला तर किती त्रास होतो आहे. अर्णव म्हणतो, तू पाणी पी, पाणी पी, हे बघा असं काही झालेलं नाही आहे, तुम्ही प्लीज पाणी पिया. आणि त्यानंतर इथे त्याला पाणी वगैरे प्यायला देऊन अर्णव त्याला आपल्याबरोबर घेऊन ऑफिसला गेलेला असतो. तर इथे मामा म्हणत असतात की मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की ज्या मुलीने इथे सात्विकाताई आणि रमाकांत या दोघांना फसवलं त्या सुप्रियाताई असतील. माझं मन मानायला तयारच नाही आहे की त्या सुप्रियाताई असतील. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की तुम्ही लोक उगाच कांगावा करताय. तेव्हा इथे अंजली म्हणते की आपला विश्वास बसत नाही आहे, पण तरीसुद्धा ते साळसूतपणाचा आव आणतात, त्यामुळे ते लोक गुन्हेगार नाही असं होत नाही. गोड गोड बोलून कसा गुन्हा करायचा ना, त्या लोकांना अगदी बरोबर जमतं. त्यांनी आधी माझ्या बाबांना फसवलं, माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केला आणि आता त्यांनी काय केलं तर त्यांच्या मुलीला इथे पाठवलं. ईश्वरीने सुद्धा अर्णवबरोबर लग्न त्याला फसवूनच केलं आहे ना, त्यांना फसवणूक करायची सवयच झाले वाटतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, दी प्लीज प्लीज तू उगाच चुकीचे अर्थ काढू नकोस, एक फोटो बघून तू त्यांच्यावरती आरोप करतेस, तुला नाही माहिती सुप्रियाताई कशा आहेत, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो का? एका बाजूला ती ईश्वरी चिंटूचा ब्रेन वॉश करते तर एका बाजूला ती नम्रता तुझा ब्रेन वॉश करते, म्हणून तुम्ही दोघेजणं फक्त त्यांच्या बाजूने विचार करता, त्यांचा विचार करता नाही का? घरात काय चाललं आहे त्याचं तुम्हाला काहीच नाही. तेव्हा आकाश म्हणतो, काय चाललं आहे? अगं ताई, ते लोक कसे आहेत तुला इतक्या वर्षामध्ये कळलं नाही का गं? अगं इथे 1 वर्षभर आपण त्यांना ओळखतो आणि सुप्रिया काकूंनी असं काही चुकीचं केलेलं नाही आहे. तू उगाच एक फोटो बघून त्यांच्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा इथे आता लगेच आजी म्हणत असते, काय चाललं आहे काय तुमच्या दोघांचं, काय चाललं आहे? हे बघा तुम्ही शांत बसा. घरामध्ये आधीच जे काही घडतं आहे ना ते बघून ते ऐकून काय बोलावं काही कळत नाही आहे आणि कोण बरोबर कोण चूक हे सुद्धा कळत नाही आहे. त्याच्यामध्ये उगाच तुम्ही दोघेजणं वाद घालू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की मला सुद्धा त्रास होतो या सगळ्याचा, कारण आजी म्हणते मला त्रास होतो या सगळ्याचा. तेव्हा सुप्रिया म्हणते मलाही त्रास होतोय या सगळ्याचा आणि तुम्ही सगळेजणं इथे माझ्या मुलीला अशी वागणूक देताय. सून ही घरची लक्ष्मी असते आणि तुम्ही लक्ष्मीलाच दुखावताय, तिला तुम्ही घरातून बाहेर काढताय. याला काय अर्थ आहे? माझ्या मुलीने सुनेची कर्तव्य पूर्ण केली नाही का?
तुम्हाला प्रेम दिलं नाही का, म्हणून तुम्ही असं वागताय? तेव्हा अंजली म्हणत असते, काकू बास झालं आता. तुम्ही जे काही करामत केलेत ना, ते तुमच्याच कर्माचं फळ आहे सगळं. आम्हाला सगळं काही कळलंय. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय कळलंय तुम्हाला? तुम्ही सुद्धा त्या फोटोला बघून माझ्याबद्दल चुकीचाच अर्थ काढला ना? अंजलीताई, मी तर तुम्हाला शिकली सवरलेली सुशिक्षित मुलगी समजत होते, पण तुम्ही तर इथे अगदी अशिक्षित असल्यासारखं वागताय आणि तुम्ही सुद्धा इथे चुकीचेच आरोप करताय. आणि तुम्ही आजी असं का केलं तुम्ही? आम्हाला तुम्ही एवढंच ओळखलत का? आणि तुम्ही मामा सांगा ना. अहो तुम्ही तर खूप चांगले आहात. तुम्हाला माणसांची पारख आहे असं मला वाटलं होतं, पण तुम्हाला तर माणसांची पारखच नाही आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांसारखे आरोप करून माझ्यावरती मोकळे झालात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, तुम्ही तुमच्या गोड गोड बोलण्यामध्ये आता आम्हाला फसवू शकत नाही. आम्हाला सगळं काही कळलं आहे. माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमचा किती मोठा हात आहे ना, ते आम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, काय माहिती आहे तुम्हाला, सांगा ना काय माहिती आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की त्या हॉटेलवरती मी फक्त इंटरव्ह्यूसाठी गेले होते. एका बाईने मला त्या हॉटेलचा ॲड्रेस दिला आणि सांगितलं की रमाकांत राजे शेर्के त्या हॉटेलमध्ये आहेत आणि तिथे त्या नवनवीन मुलींचे आता इंटरव्ह्यूज घेत आहेत नोकरीसाठी. त्या बाईने मला तिथे पाठवलं. मी त्या ठिकाणी फक्त इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि तिथे रमाकांत साहेबांनी काही चहा की कॉफी काहीतरी घेतलं होतं आणि त्यांना चक्कर येत होती. मी फक्त त्यांना आधार दिला आणि तिथे पत्रकारांनी येऊन फोटोज काढले आणि ते फोटो तुम्हाला लगेच खरे वाटत आहेत. रमाकांत सरांबरोबर माझी फक्त दुसरी भेट होती. तेव्हा तिथे वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणत असते की वाह, सुप्रिया आलेली दिसते. याचा अर्थ सुप्रिया नक्की काय बोलते ते मला ऐकायला हवं. म्हणून ती आता आपला एक मोबाईल घेऊन जाते, तो त्या ठिकाणी ठेवते आणि दुसऱ्या मोबाईलवरती आता सगळं काही बोलणं ऐकत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असत, बास झालं. असं आता खोटं बोलू नका. स्वतःच्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी इतकं खोटं बोलायची गरज तर तुम्हाला अजिबातच नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया ही आपली बाजू पटवून देत असते. वल्लरी त्यांचं बोलणं ऐकत असते आणि वल्लरी आता कानामध्ये कॉल टाकून इथे आता सुप्रिया आणि ईश्वरी जे काही बोलत असतात ते ऐकत असते. ईश्वरी म्हणते, आजी अहो तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही माझे डोळे बघा. तुम्हाला माझे डोळे एका गुन्हेगार मुलीचे वाटतात, जी खरोखर गुन्हेगार आहे. तेव्हा आजी म्हणते, आता मला तुझ्या डोळ्यात वगैरे बघायचंच नाही आहे, कारण मला आता काही कळत नाही आहे. ते फोटो आम्हाला दिसले आणि मला फक्त आता एवढंच कळतंय की तुम्ही गुन्हेगार आहात. माझ्या सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमचा हात आहे हे आम्हाला कळलंय. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो एकदा आमची बाजू ऐकून तरी घ्या. अंजली म्हणते, आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. अंजलीच्या नवऱ्याने किती कांड केलेत ते तिला काही कळत नाही आहे, पण इथे सुप्रियावरती आरोप करायला पुढे. तेव्हा इथे अंजली म्हणते की तुम्ही आधी माझ्या बाबांना फसवलं आणि आता तुमची मुलगीसुद्धा तेच काम करते. आता तुमची मुली आमच्या इथे घरातल्या भावांना फसवतायत. ईश्वरी अर्णवबरोबर लग्न करून या घरात आली, तो सुद्धा तुमच्या प्लॅनचा एक भागच होता ना. इंदोरमध्ये झालेली भेट, त्यानंतर सारखं अर्णवच्या समोर येणं आणि मग तो लॉजचा किस्सा. लॉजच्या किस्सानंतर तर अर्णवने ईश्वरीबरोबर लग्नच केलं, बरोबर ना? तर पुढील भागामध्ये आता बघूया. इथे आता सुप्रिया म्हणत असते की माझ्या मुलीने इथे जे काही केलं घराला सांभाळण्यासाठी केलं. मी माझ्या मुलीला जे संस्कार दिलेत ना, नाती टिकवण्याचे संस्कार दिलेत, आणि तुम्ही तिच्यावरती इतके घाणेरडे आरोप करताय. मग आता मी एक काम करते, ज्या घरामध्ये तिला मान नाही, तिची इज्जत राखली जात नाही, त्या घरामध्ये मी माझ्या मुलीला आता राहूच देणार नाही आहे. चल इशू, चल माझ्याबरोबर. या घरात तुला राहायची गरज नाही. आणि ती आपल्या मुलीला घेऊन जाते. तर इथे आता अर्णव घरी आलेला असतो. तो म्हणतो, काय केलं ते तुम्ही? सांगा ना काय केलं? आत्ताच्या आत्ता चला, आपण त्या दोघींची माफी मागितली पाहिजे आणि त्यांना घरी घेऊन आलं पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, अजिबात नाही. आम्ही कुणीही तिथे जाऊन त्या ईश्वरीची किंवा तिच्या आईची माफी मागणार नाही. तेव्हा इथे आता अर्णव घरी आलेला असतो. सुप्रिया म्हणते, नाही अर्णव, जोपर्यंत तुमच्या घरातले लोक इशूची माफी मागून तिला घरी घेऊन जात नाही ना, तोपर्यंत मी इशूला आता घरी पाठवणार नाही आहे, असं सुप्रिया स्पष्टपणे अर्णवला सांगते. तर अशा रीतीने इथे आता अर्णवला
सुप्रियाने सडेतोड उत्तर देत घरी जायला सांगितलेलं असतं.